निवडणुकीत रस्ते, पाणी आणि वीज याची आश्वासनं आपण ऐकली आहेत. पण तेलंगणात एक अजब आणि क्रूर आश्वासनाची पूर्तता झालीय. कुत्रामुक्त गाव करण्याच्या नादात माणुसकीचा गळा घोटला गेलाय. अवघ्या काही महिन्यात 1600हून अधिक मुक्या जीवांची सामूहिक कत्तल करण्यात आली आहे. ऐकून अंगावर काटा येईल, पण हे क्रूर वास्तव आता उघड झालंय. तेलंगणातील 6 जिल्ह्यांमध्ये हे डेथ ऑपरेशन राबवण्यात आलंय. सरपंचाने निवडणुकीत दिलेलं वचन पाळण्यासाठी चक्क आंध्र प्रदेशातून डॉग कॅचर्स बोलावले गेले. एका कुत्र्याला मारण्यासाठी 500 रुपयांची सुपारी दिली गेली आणि विषारी इंजेक्शन देऊन त्यांचा जीव घेतला गेला. खरं आहे, राज्यात कुत्रे चावण्याच्या घटना वाढल्या आहेत. लोकांमध्ये भीती आहे. पण समस्या सोडवण्याचा हाच मार्ग असू शकतो का, असा प्रश्न उपस्थित झालाय. सामूहिक खड्डे खोदून जीवांची विल्हेवाट लावणं हे प्रगत समाजाचं लक्षण नक्कीच नाही. प्रशासकीय अपयश लपवण्यासाठी मुक्या प्राण्यांना बळी देणं हे लांछनास्पद आहे, अशी आता चर्चा सुरू झालीय. सुरक्षित गाव हवं असेल तर नसबंदी आणि योग्य नियोजनाची गरज आहे, कत्तलखान्याची नाही. हा हिंसाचार आपल्याला कोणत्या दिशेला नेतोय याचा विचार करण्याची वेळ आलीय. भटक्या कुत्र्यांपासून गाव मुक्त झाली असतीलही, पण ही गावं आता माणुसकीला कायमची मुकली आहेत. कारण वचनपूर्तीच्या नावाखाली माणुसकीची माती झालीय, हे या घटनेचं वास्तव आहे.